jungle. विट्यात फ्रीजच्या सिलेंडरच्या स्फोटात 4 जणांचा मृत्यू. विट्यात मृत्यूचे तांडव, चौघांच्या मृत्यूने हळहळ. मृतांमध्ये 2 पुरुष व 1 महिलेसह 1 लहान मुलीचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील विट्यात इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात अचानकपणे फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने या गंभीर दुर्घटनेत चौघा जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये 2 पुरुष 1 महिलेसह 1 लहान मुलीचा समावेश आहे. चौघांच्या मृत्यूने विट्यात हळहळ व्यक्त होत आहे. विष्णू जोशी वय वर्षे 50, सुनंदा जोशी वय वर्षे 45, प्रियंका इंगळे वय वर्षे 25, सृष्टी इंगळे वय वर्षे 3 अशी मृतांची नावे आहेत. विटा शहरामध्ये जुना वासुंबे रस्त्यावर स्टील व इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीचे दुकान आहे. खालील बाजूस दुकान असून पहिल्या मजल्यावर मयत झालेले राहतात अशी माहिती समजली. या दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या फ्रीजमधील सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली. सदर घटनेची माहिती समजताच अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. आग विझवली असता इमारतीमधील चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेने सांगली जिल्हा हादरलेला आहे.